धन धान्य देई ही काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. मेथी, देशी मेथीचा आपण भाजीसाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो आणि त्याचे अनेक गुणधर्म सुद्धा आहेत. पण त्यासोबतच कसुरी मेथीचा वापर जो आहे तो पदार्थाला स्वाद येण्यासाठी वापर केला जातो आणि तो अगदी घरातलं स्वयंपाकघर असो किंवा मग मोठ्या हॉटेलमधलं कसुरी मेथी हे मसाला पीक म्हणून मोठ्या प्रमाणात आता वापरात येते आणि भारतातल्या एकूण उत्पादनापैकी 80% उत्पादन हे राजस्थानमध्ये घेतलं जाते आणि महाराष्ट्रातलं प्रमाण हे अतिशय अल्प आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं उत्पादन जास्त वाढण्यासाठी आज आपण आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यामध्ये कसुरी मेथीची लागवड किंवा अगदी विक्री त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव बीड इथे कार्यरत असलेले उद्यान विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर संजुला भावर यांना. नमस्कार सर. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, आपल्याला देशी मेथी जसं भाजीची मेथी जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण आता कसुरी मेथीचा वापर सुद्धा आहारामध्ये केला जातो. तर नेमकी कसुरी मेथी काय आहे? सर्वांना नमस्कार. मुळात मला आजच्या कार्यक्रमातून महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की देशी मेथी आणि कसुरी मेथी ह्याच्यातील फरक काय. आणि मॅडम आपण विचारलं की नेमकं काय फरक आहे त्याच्यातला. तर देशी मेथी ही जी रेग्युलर आपण नियमित मेथी खातो तर तिला आपण हिरवी भाजी म्हणून लगेच खाऊ शकतो किंवा तिला काहीही प्रक्रिया करायची गरज नाही. पण जी रेग्युलर मेथी व्यतिरिक्त जी कसुरी मेथी आहे तिला छोटीशी प्रक्रिया करावी लागते आणि तर तिला आपण आहारात मसाले म्हणून खाऊ शकतो. तर हा एक दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. जर कसुरी मेथीचं म्हणायचं झालं तर तिला शास्त्रीय नाव आहे ट्रायगोनेला कॉर्निकुलाटा आणि तिचा कुळ आहे लेग्युमिनेसी. दोन्ही मेथी एकाच प्रकारातल्या आहेत परंतु वापर मात्र दोघांचा वेगळा आहे. कसुरी मेथी ही मसाले म्हणून वापर करतो की आज जर विचार केला तर कसुरी मेथीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे तिचा भौगोलिक मानांकानुसार चंपा मेथा, त्याच्यानंतर पान मेथी अशी विविध, त्याच्यानंतर नागोरी मेथी अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला. तर नागोरी मेथी का म्हटलं जातं की राजस्थानमध्ये जो नागौर जिल्हा आहे त्या भागामध्ये जी काय मेथी होते तिला एक विशिष्ट असा वास आहे, विशिष्ट अशी त्याला स्वाद आहे, सुगंध आहे आणि त्याच्यामुळे तिला नागोरी मेथी म्हटले जाते. आणि हे कसुरी मेथी हे जे नाव पडलं ते कसूर ह्या गावावरून, की कसूर हे गाव आधीच्या काळी काय व्हायचं की पंजाबमध्ये हा भाग यायचा कसूर नावाचं जे गाव, आता विभाजनानंतर ते पाकिस्तानमध्ये आहे. तर त्या ठिकाणी कसूर ह्या ठिकाणी होणारी जी मेथी आहे तिला एक विशिष्ट असा स्वाद होता, विशिष्ट असा वास होता, सुगंध होता आणि तिच्यामुळे तिला कसुरी मेथी हे नाव देण्यात आलंय. आणि दोघांमधला अजून फरक समजून घ्यायचा झाला कसुरी मेथी आणि देशी मेथी, तर देशी मेथीची फुलं जी येतात ती पांढऱ्या कलर रंगाची येतात आणि कसुरी मेथीची पिवळ्या रंगाची येतात. त्याचबरोबर ज्या शेंगा येतात कसुरी मेथीला त्या अर्धचंद्राकृती खालच्या बाजूला लागतात आणि देशी मेथी जे आपले रेग्युलर आहे तिला पांढऱ्या रंगाची फुलं आणि वरच्या बाजूला तलवारीच्या आकाराच्या सरळ शेंगा असतात. तर हा दोघांमधला फरक आहे. कसुरी मेथीचं लागवड तंत्रज्ञान ऍक्च्युअली या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर ते जास्त लागवड वाढली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण, कारण आपलं प्रमाणच खूप कमी आहे. पण मग जर कसुरी मेथीची लागवड जर करायची असेल शेतकऱ्यांना तर नेमका कोणता हंगाम यासाठी योग्य आहे? आता लागवडीच्या संदर्भात जर कसुरी मेथीचा आपण विचार केला तर थंड हवामान मानवणारे हे पीक आहे, म्हणजे हिवाळा किंवा रब्बीमध्ये येणारे हे पीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये, भारत आणि विशेषतः महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर हा जो कालावधी आहे हा पाला निर्मितीसाठी, म्हणजे आपल्याला ह्याचा जो मेन उपयोगाचा भाग आहे हा पाला आहे. तर पाला निर्मितीसाठी हा जो 15 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर हा
चांगला कालावधी आहे. तर ह्या बदलत्या वातावरणामध्ये पीक बदल करणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये, आणि त्यानुसार हा कसुरी मेथी हा एक उत्तम पर्याय आहे की बदलत्या वातावरणात चांगलं शाश्वत असं उत्पन्न देणारं पीक आहे. तर ह्या कालावधीमध्ये आपण तो लागवड केला महाराष्ट्रात तर निश्चितच चांगलं उत्पादन मिळेल. बरं, मग ही लागवड जी आहे कसुरी मेथीची ती कशा पद्धतीनं केली पाहिजे? लागवडीचा जर आपण विचार केला तर दोन पद्धतीने प्रामुख्याने सपाट वाफ्यावरती लागवड केली जाते. बरं. पण सपाट वाफ्यावरती दोन पद्धतीने लागवड केली जाते. त्याच्यापैकी पहिली आहे की टोकन पद्धतीने आणि दुसरी जी आहे ती सरळ रेषीय पद्धत. ओके. आता टोकन पद्धत म्हणजे काय की दोन झाडांमधील जे अंतर आहे ते राखलं जातं. बरं. आणि ह्याची एक ह्या कसुरी मेथीचा आणि देशी मेथीचा फरक जर एक अजून सांगायचा झाला तर कसुरी मेथीला जमिनीलगत अशा प्रचंड फांद्या 7-8 फांद्या फुटतात, आणि जितक्या जास्त फांद्या तितका पाला जास्त, कारण इथं आपल्याला आपलं उत्पन्न काय आहे तर पाला आहे. तर हा एक फरक आहे. आणि देशी मेथीमध्ये तितकी ब्रांचिंग होत नाही, त्याच्यामुळे दोन झाडांमधील अंतर राखणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही 20 बाय 20 सेंटीमीटर किंवा 30 बाय 20 या सेंटीमीटरवरती टोकन पद्धतीने लागवड करा. आणि दुसरी जी पद्धत आहे ती सरळ रेषीय पद्धत, की ह्याच्यामध्ये दोन झाडांमधील अंतर राखलं जात नाही, तर सरळ एका रेषेत एका रांगेत ही लागवड केली जाते. तर अशा दोन पद्धतीने लागवड करायला म्हणजे भुईमुग जसा पसरतो जमिनीलगत तशा पद्धतीनं हे कसुरी त्याच मेथी पद्धती अगदी त्याच पद्धतीने जमिनीलगत पसरते हे. अच्छा. पण मग एकरी हे बियाणं किती लागतं कसुरी मेथीचं लागवडीसाठी? आता मुळात बियाणं किती लागेल हे आपल्या लागवडीच्या पद्धतीवरती अवलंबून आहे. लागवड कशा पद्धतीने, आता आपण जी चर्चा केली की जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करत असाल तर तुम्हाला निश्चितच बियाणं कमी लागेल. म्हणजे एकरी तुम्हाला फक्त 1.5 किलो बियाणं लागेल, कारण बियाणं ह्याचं खूप लहान आहे. जी देशी मेथी आपली आहे त्या मेथीच्या बियाण्याचा चौथा भाग एवढ्याच आकाराचं लहान बियाणं आहे. मग ती लागवड करत असताना बारीक वाळूमध्ये किंवा शेणखत किंवा गांडूळ खत ह्याच्यामध्ये मिश्रण करून आणि मगच लागवड करावी लागते. त्याच्यानंतर जर तुम्ही सरळ रेषीय पद्धतीने लागवड करत असाल तर मात्र तुम्हाला त्याच्यामध्ये बियाणं जास्त लागणार, म्हणजे 2.5 ते 3.5 किलो एकरी या प्रमाणात बियाणं लागेल. अच्छा. म्हणजे मुळातच ते लहान आहे. म्हणजे मेथीचे दाणे जे देशी मेथी आहे त्यापेक्षाही हे दाणे त्याचा चौथाच भाग, ते 4 समान भाग केला तर जो काय चौथा भाग तेवढ्या लहान आकाराचं बियाणं आहे. अच्छा. मग यात पण वेगवेगळ्या जाती आहेत कसुरी मेथीच्या? हो हो. मग त्या कोणत्या जाती लागवडीसाठी जास्त करून निवडल्या पाहिजेत? आता विशेष करून ह्याच्यामध्ये 3 जाती ज्या भारतामध्ये आज आहेत. त्याच्यामध्ये कसुरी सिलेक्शन आणि पुसा कसुरी नावाच्या दोन जाती आहेत, ज्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या आणि मुळात ह्या बऱ्याच जुन्या झालेल्या जाती आहेत. तर ह्या ज्या जातींचं बियाणं जर आपणा कोणाला शेतकरी बंधूंना जर आवश्यक असेल तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वेबसाईटवरती जाऊन तिथे संपर्क क्रमांक आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला बियाणे पाठवतील ते जी काय आहे ती. त्याचबरोबर अजून एक चांगली जात आहे राजेंद्र आभा, हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विश्वविद्यापीठ बिहार येथून विकसित केलेली जात आहे. ही जात प्रचंड, हिला खूप फांद्या येतात, जमिनीलगत भरपूर फांद्या येतात आणि त्याच्यामुळे पाल्याचं उत्पादन आहे ते अधिक जास्त मिळतं. तर ह्या जातीचं बियाणं आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र आहे, तर त्या ठिकाणी संपर्क करून आपल्याला हे बियाणं मिळू शकेल. तर ह्या ज्या 3 आहेत. आणि अजून एक मला जरासं इथे सांगायचं असं वाटतं की जो काही संशोधक वर्ग आहे पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा भारतामध्ये, तर ह्याच्याशी जे संशोधन आहे ते थोडंसं दुर्लक्षित झालेलं पीक आहे, तर संशोधन थोडंसं कमी आहे ह्या पिकाबाबतीत. तर जाती किंवा इतर बीजोत्पादनासंदर्भात जर अजून संशोधन झालं तर अजून चांगल्या जाती विकसित करता येईल. हे झालं बियाणांचं. आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची जमीन आहे, म्हणजे एकसारखी जमीन सगळीकडे नाहीये. तर मग कसुरी मेथीसाठी कोणत्या प्रकारची जमीन पाहिजे किंवा मग कोणत्या जमिनीत चांगलं पीक येईल? हे आता तसा एकंदरीत विचार केला तर कसुरी मेथी ह्या सर्व प्रकारच्या जमिनीत बऱ्यापैकी उत्पन्न देते. पण विशेष करून जर विचार केला तर जी मध्यम प्रकारची जमीन आहे की जिथे पाण्याचा निचरा चांगला होतोय आणि ज्या जमिनीचा सामो जो आहे तो एक 6.5 म्हणजे 6.5 ते 7 या दरम्यान सामो आहे, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये हे चांगले उत्पादन देतं. आणि ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब चांगला आहे, आणि एक खबरदारी घ्यायची आहे की पाणी साचू राहणार नाही अशा जमिनीत हे लागवड करायची नाहीये. खूप निचरा होणं चांगलं गरजेचं आहे, कारण की मुळं आखूड आहेत, लहान आहेत, तर लगेच ती सडून जाण्याची शक्यता आहे आणि विल्टिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तर ती होऊ नये म्हणून निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी. अच्छा.
आणि अतिशय नाजूक असं हे पीक आहे, कारण मुळातच पीक म्हणजे मसाला पीक आहे ते पानांचं आणि देठांचं याचा त्याचा समावेश असतो आणि नाजूक असं पीक आहे. मग यासाठी खत व्यवस्थापन करणं आणि ते पण योग्य तऱ्हेनं करणं हे गरजेचं आहे. हो. तर मग ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे? खत नियोजनाच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस एक 25 ते 30 टन प्रति हेक्टरी शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश हे आपण खतं आपण त्याला द्यायची आहेत. ती खतं द्यायची कशी आहेत? ज्यावेळेस आपण लागवड करू त्यावेळेस जो 40 किलो नत्र आहे त्याच्यापैकी 20 किलो म्हणजे अर्धा जो डोस आहे नत्राचा तो लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे आणि पूर्ण स्फुरद आणि 20 किलो जो आहे तो पालाश पूर्ण लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर उरलेली जी अर्धी नत्राची मात्रा आहे म्हणजे 20 किलो राहिले ती नत्राची मात्रा 2 समान भागामध्ये विभागून द्यायची आहे. त्याच्यातली पहिली जी मात्रा आहे नत्राची उरलेली तर ती पहिल्या तोडणीनंतर म्हणजे पहिल्या काढणीनंतर द्यायची. ती एक 45 दिवसानंतर द्यायची. काढणीनंतर खत दिल्यानंतर त्याला अजून जास्त फुटवे येतील आणि दुसरं जे उत्पादन दुसरी जी काढणी आहे ती चांगली मिळेल. त्याच्यानंतर जो अजून 10 किलो उरलेला नत्राचा मात्रा आहे ती दुसऱ्या काढणीनंतर द्यायची आहे. म्हणजे कधी तर 55 ते 60व्या दिवशी म्हणजे पहिल्या महिन्यात एक तोडणी झाली त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात एक तोडणी असे करत आपण जवळपास 3 तोडणी करतो. तर अशा पद्धतीने खत नियोजन ह्या कसुरी मेथीचं आपण केलं तर निश्चितच चांगलं उत्पादन घेऊ शकतो. यासाठी कीड आणि रोग याचं सुद्धा नियंत्रण महत्वाचं आहे. तर मग ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे? मुळात हे जी कसुरी मेथी आहे ह्याच्यामध्ये ट्रायगोनेलिन नावाचा घटक आहे की जो त्याला एक स्वाद जो म्हणतो आपण किंवा उग्रपणा जो येतो तो त्या घटकामुळे येतो. तर तसे ह्याच्यामुळे कीड जर ते उग्र असेल किंवा कडवट पान जर असेल तर किडी सहसा त्या पिकावरती येत नाही. तर मुळात ह्या पिकावरती ना किडी आतापर्यंत म्हणजे काहीच आढळतच नाही. सुरुवातीला अगदी उगवण्यानंतर म्हणजे लागवडीनंतर 3ऱ्या दिवशी उगवण होते. उगवल्यानंतर एक 15व्या दिवसापर्यंत लीफ मायनर म्हणतो किंवा नागळी ती आढळते. परंतु 15 दिवसानंतर जे पान आहे ते पक्व होतं. पक्व झाल्यानंतर ती कीड बिना फवारणी करता ती कीड कमी होते. त्याच्यामुळे कीड इथं हाच एक मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याचं फवारणीचा जो कोणत्याही पिकावरती मुख्य खर्च होतो तो ह्याच्यामध्ये अगदी नगण्य आहे. एखादी घेतली तर घेतली निंबोळी अर्काची फवारणी, नाहीतर तीही घ्यायची गरज भासत नाही. म्हणजे पहिली जी लागत आहे फवारणीची विशेष करून कोणत्याही इतर पिकांची तर ती लागत कमी होते ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे किडी किंवा रोगांसंदर्भात विशेष इतकी खबरदारी घ्यावी लागत नाही. कारण की आपण रेग्युलर ह्याची काढणी करत आहेत. जो पाला आहे तो रेग्युलर, त्याच्यामुळे कीड तिथेच बंद होते. म्हणजे इतर पिकांसारखं फार रोग आणि कीड नियंत्रण ह्याच्यावर तेवढं करावं लागत नाहीये. पण एकूणच जर हे कसुरी मेथीचं पीक घ्यायचं असेल तर मग विशेष काळजी शेतकऱ्यांनी काय घेतली पाहिजे? आता हे खूप छान प्रश्न आहे हा. कसुरी मेथी हे थोडंसं नवीन पीक आहे. शेतकऱ्यांनी म्हणजे कदाचित बघितलं असेल परंतु अनुभवातलं नाही पीक. तर त्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याची खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे की कसुरी मेथीचं जे पीक आहे ते लागवडीनंतर एक 3ऱ्या दिवशी उगवण होते. उगवण झाल्यानंतर एक 20 ते 25 दिवसापर्यंत खूप संथ गतीने वाढतं. आता जी देशी मेथी जी आहे रेग्युलर ती पटकन वाढते. 20 ते 25 दिवशी लगेच आपण काढणीला येतो. परंतु हिचं तसं नाही की जे नवीन लागवड करणारे शेतकरी असतील ते काय करतील की ह्या पिकाची वाढच होत नाहीये सुरुवातीच्या 20 दिवस. नेमकं काहीतरी चुकलं आपलं. पण तसं नाही. तिची एक सवयच तशी आहे त्या पिकाची की 25 दिवसापर्यंत अगदी स्लो हळू वाढणार, फांद्या फुटणार जमिनीलगत. तर ह्यामुळे काय होतं की जे तण आहे त्या जागेवरचं ते अधिक वाढतं त्या पिकापेक्षा. बरोबर. त्याच्यामुळे ते तण खाई धन म्हणतो आपण. तर ते तण जर जास्त वाढलं तर ते पीक येणार नाही. त्यामुळे अगदी 12व्या ते 15व्या दिवशी पहिलं निंदन न चुकता करावं लागतं. ते जर पहिलं निंदन केलं, निंदन करत असताना काळजी घ्यायची आहे की ही मेथी लहान आहे तर ती निंदनासोबत येणार नाही. तर तेवढी एक खबरदारी घ्यायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे पीक सशाला अत्यंत आवडतं. जर पीक लावलं असेल तर ससा आपल्या आधीच फस्त करणार. म्हणजे ससा येऊन तो जर आजूबाजूला असतील तर त्या सशापासून संरक्षण करणं एक तितकं गरजेचं आहे. वरती छाटणी केल्यासारखं ससा खाऊन जातो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्या पिकामध्ये मेलिलोटस अल्बा नावाचं मिमिक्री वीळ म्हणजे त्याच्यासारखं दिसणारं तण दिसतं. आपल्याला समजत नाही की हे नक्की कसुरी मेथी आहे की तण आहे. परंतु फरक दोघांमधला असा आहे की कसुरी मेथी ही जमिनीवरती पसरते, त्याला फांद्या फुटतात. आणि मेलिलोटस अल्बा नावाचं जे तण आहे ते त्याला फांद्या येत नाही,
सरळ सरळ वाढतं यायचं, ते. हा. आणि त्याला फुलं पांढऱ्या रंगाची येतात. अच्छा. तर तेवढा एक फरक शेतकऱ्यांनी जर समजून घेतला तर निश्चितच आपण कसुरी मेथी आणि हे जे तण आहे त्याच्यातला फरक समजून घेतला आणि पुढचा जो उत्पन्नाचा जे आहे तो परिणाम होणार आहे तो चांगला होईल. म्हणजे चांगला आपण होतोय. म्हणजे महत्वाच्या ह्या 3 गोष्टी आहेत की ज्याच्यावरती त्याच्यावर, चांगलं, हा. म्हणजे हे समजून सशांत, घ्यायला हा, पाहिजे. प्राणी म्हणा किंवा मग तण व्यवस्थापन व्यवस्थापन करणं खूप ते गरजेचं वेळेत आहे. गरजेचं आहे. आणि अतिशय नाजूक पीक असल्यामुळे ते तण जे आहे ते काढताना ती पण खबरदारी घ्यायची. घेतली हो. पाहिजे. आणि जेव्हा हे पीक तयार होतं, काढणीला येतं, तर ते नेमकं किती दिवसात काढणीला येतं पीक आणि याची काढणी कशा पद्धतीनं केली पाहिजे? आता लागवडीपासून हे जे पीक आहे ते जवळजवळ एक 40 ते 45 दिवशी काढणीला येतं. बरं. आणि दुसरी काढणी जर अजून असेल तर अजून पुढच्या 2 महिन्यानंतर म्हणजे 55 ते 60 दिवशी दुसरी काढणी येते. अच्छा. काढणी करत असताना काय करायचं आहे की वरचे शेंडे खुडून शेंडे खुडून घ्यायचे. घ्यायचे. शेंडे म्हणजे फांद्या असतील किंवा वर वाढणारं झाड असेल त्याचे शेंडे खुडून घ्यायचे. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं त्याला पिंचिंग करणं म्हणतात. हा. तर तसं ते पिंचिंग करून घ्यायचं आहे. बरं. आणि अशा पद्धतीने ते काढणी जर तुम्ही केली तर तुम्हाला एकरी जवळपास 90 ते 100 किलो हिरवा पाला मिळेल एकरी. अच्छा. तर हा पाला नंतर सुकवायचा आहे. सुकवल्यानंतर जवळजवळ एक 30 किलो आपल्याला सुकलेला पाला मिळेल. तर ह्या पद्धतीने ही काढणी करायची आहे ह्याची. आणि त्यानंतर काढल्यानंतर सुद्धा प्रक्रिया आहे, कारण आपल्याला ती मसाला पीक म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा ती सुकी असते. सुकी असते. तर मग ती कशी प्रक्रिया केली पाहिजे? आतापर्यंत आपण काढणीचा म्हणजे उत्पादनासंदर्भात जो विचार केला म्हणजे पण इथून महत्वाची जी प्रक्रिया अत्यंत साधी प्रक्रिया आहे परंतु ती मात्र करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर कसुरी मेथी आपण काढल्यानंतर काय करायचे की सुरुवातीला जी मेथी असेल काढलेली ती साफ करून घ्यायची. साफ करून म्हणजे काय की त्याच्यात जर इतर तण असेल, वीड त्याचा पाला आला असेल किंवा काडी कचरा आला असेल तर तो वेगळा करून साफ करून घ्यायची. नंतर मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची ती कसुरी मेथी. धुवून घ्यायची. धुतल्यानंतर जे पाणी असेल त्याचा पूर्ण निचरा होऊ द्यायचा. निचरा झाल्यानंतर मग त्या कसुरी मेथी धोतर असेल किंवा मस्लिन क्लॉथ असेल त्याच्यामध्ये बांधायची ती कसुरी मेथी. बरं. आणि बांधल्यानंतर मग उकळत्या पाण्यामधून 1 मिनिटाच्या आत ती बुडवून काढायची. उकळत्या पाण्यातून बुडवून काढल्यानंतर मग पुन्हा जे गरम पाणी असेल त्याचा निचरा होऊ द्यायचा. ह्या प्रक्रियेचा परिणाम असा होईल की त्याच्यामध्ये ज्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होतात त्या पानांमध्ये त्या कमी होतील म्हणजे बंद होतील आणि रंग टिकून ठेवायला मदत होईल. जर तो हिरवा रंग टिकून राहिला तर बाजारात त्याला म्हणजे गिऱ्हाईक जास्त खरेदी करतील. जर तो पिवळट पडला किंवा पांढरट रंग झाला तर त्याची मागणी तितकीशी राहणार नाही. तर तो रंग टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने गरम पाण्यातून ती मेथी काढली की मग ती वाळवायची आहे. वाळवताना मात्र ती सावलीतच वाळवायची. सावलीत वाळवायची. जर मोठ्या प्रमाणावरती एखादे शेतकरी करत असतील तर मग कॅबिनेट ड्रायर सारखे आहेत की जिथे टेम्परेचर जे आहे ते मेंटेन केलेलं असतं, एकसारख्या पद्धतीने सुकते. त्याच्यानंतर अजून जर मोठ्या प्रमाणात करायचं झालं तर पॉलिफिल्म किंवा पॉलिटनेल्स असतात त्या टनेल्स मध्ये ती वाळवली जाते. आमची माती आमची माणसं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrisi@gmail.com या ईमेल आयडी वर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा. काढणीनंतरचं एक महत्वाचं आहे ते म्हणजे विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग. हे अतिशय कोणत्याही पिकासाठी फार गरजेचं आहे. तर कसुरी मेथीसाठी कशा पद्धतीनं विक्री व्यवस्थापन केलं पाहिजे? आता विक्री व्यवस्थापनासंदर्भात जर विचार केला आपण तर प्रक्रिया झाल्यानंतर जी काय वाळलेली मेथी आहे कसुरी मेथी तर ती आपण एक 10 ग्रामचे लहान लहान पॅकेट पॅक करायचे आहेत. 10 ग्रामची. आज जी बाजारात कसुरी मेथी आहे तिचा मार्केट रेटचा जर विचार केला तर जवळपास 10 ग्रामचं पॅकेट जे आहे ते जवळपास 40 ते 50 रुपयाला आहे. म्हणजे डिमांड प्रचंड आहे आता, कारण की लग्न समारंभ असतील, तिथलं जेवण असेल, 5 स्टार हॉटेल्स असतील तर ह्या ठिकाणी कसुरी मेथीचा सर्रास वापर केला जातो. आणि मुंबई सारख्या भागात जर विचार केला तर प्रचंड त्याचा यूज आहे किंवा उपयोग आहे तो वाढत चाललेला आहे. तर अशा पद्धतीने एक 4-4 ग्राम 40-40 ग्रामचे पॅकेट आहेत ती बंद करायची, पॅक करायची आहेत. आणि सुरुवातीला असं रेडी बाजारपेठ उपलब्ध नाही आहे तर ते थोडंसं क्रिएट करावं लागेल आपल्याला ते बाजारपेठ. मग त्यासाठी कुठे कृषी प्रदर्शन असतील, त्याच्यानंतर इतर मेळावे असतील, शेतकरी मेळावे असतील
किंवा जे महिला पब्लिक बचत महिला गटांच्या बचत गट, तर माध्यमातून. त्या ठिकाणी ते आपल्याला विक्रीसाठी ठेवायचे आहे. बरं. आणि विशेष करून मला इथं आग्रहाने इथं सांगावंसं वाटतं ते म्हणजे की वेगवेगळ्या महिला बचत गट आहेत, त्याच्यानंतर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत, त्याच्यानंतर शेतीशी निगडीत वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, तर त्यांनी हे पीक सुरुवातीला लागवड करावी आणि उत्पादन करून प्रक्रिया करून नंतर विक्रीपर्यंत जर नियोजन पूर्ण केलं. आता मी विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथं काम करत असताना बरेचसे महिला बचत गट आहेत, ते आत्म्याच्या तर्फे जोडले गेले ह्याच्याशी, आत्म्या थ्रू, आणि मग त्यांना प्रक्रियेचं प्रशिक्षण देऊन आज चांगल्या पद्धतीने त्या महिला वर्ग जो आहे तो अर्थार्जन करत आहे. विशेष करून विदर्भामध्ये आपण अकोला आणि तो अकोला अमरावतीचा तो जो भाग आहे तो, तसंच आता बीड आणि मराठवाड्यामधला जो भाग आहे तिथे सुद्धा ह्याच्यावरती बरेचसे बचत गट आहेत ते जोडलेले आहेत त्याच्याशी. मसाला पीक म्हणून ह्याचा वापर होतोच, पण या व्यतिरिक्त सुद्धा कसुरी मेथीचा वापर होतो का? हो, आता कसुरी मेथीचा वापर जो आहे तो जो वापर आहे ती सुकलेली देठासहित जी पानं आहेत त्या पानांचा आपण वापर करत आहोत. म्हणजे तो वेगवेगळे पदार्थ शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो त्या फोडणीमध्ये आपण वापर केला जातो ह्या कसुरी मेथीचा, देठासहित सुकलेली जी पानं आहेत ती. परंतु त्याच्या व्यतिरिक्त बरेचसे उपयोग आहेत की जे कसुरी मेथीचे केले जातात. त्याच्यामध्ये ज्या शेंगा आहेत, त्याच्या शेंगा आणि बियाणं जे आहेत तर त्या वेगवेगळे लोणचं बनवताना मसाले म्हणून वापर केला जातो. त्याच्यानंतर जे बी आहे ते सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी वापर केला जातो त्याचं, कसुरी मेथीच्या बियाणांचं. त्याचबरोबर ज्या त्याच्यामध्ये ट्रायगोनॅलिन जो घटक आहे तो घटक वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे औषधं किंवा इतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्या बियाण्याचा वापर केला जातो. अच्छा, म्हणजे औषधांमध्ये सुद्धा हा घटक म्हणून वापर केला जातो. म्हणजे हे सुद्धा पर्याय उपलब्ध होऊ शकते. म्हणजे आहाराव्यतिरिक्त हे सुद्धा सौंदर्य प्रसाधने आहेत, त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यात वापर चांगला होऊ शकतो. म्हणजे कुठलाच भाग याचा टाकून किंवा असा वाया जाणारा नाहीये, प्रत्येक भागाचा ह्याचा उपयोग आहे आणि कमी खर्चात म्हणजे अतिशय सुंदर असं हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी पर्याय म्हणून उपलब्ध आहे. आणि एकूणच जर शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे तर मग काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी ह्या व्यवसायाकडे विशेष करून 2-4 गोष्टी आहेत की सुरुवातीला आपण खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या कसुरी मेथीची म्हणजे 1-1 एकर किंवा एखादं हेक्टर पूर्ण जमीन आपण लागवड करायची नाही. कारण की मी आता सांगितल्याप्रमाणे की विक्री व्यवस्थापन ह्या गोष्टीचं, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन ह्या गोष्टीकडे जितकं सुरुवातीला जमेल तितकंच, म्हणजे 1-2 गुंठे 4 गुंठे 5-6 गुंठे ह्या प्रमाणात लागवड करायची आहे. ती मेथी काढून त्याचं प्रक्रिया करणं आणि मग विक्री नियोजन. कारण जर उत्पादन होईल पण विक्री नियोजन हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी कमी प्रमाणावरती आणि सुरुवातीला एक नवीन पीक म्हणून प्रायोगिक तत्वावरती जरी लागवड केली तरी सुद्धा काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणावरती लागवड करा. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी कराव्या. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही कसुरी मेथीचे लागवड करू शकता. आणि ज्या काही शंका असतील, कारण बऱ्याचदा याच्या शंका कुशंका मनात होत्या आणि आजही आहेत की म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की खायची जी भाजीची मेथी आहे तीच सुकवून वाळवून कसुरी मेथी म्हणून मसाला पीक म्हणून वापरतात, पण तसं नाहीये. कसुरी मेथी हा एक वेगळा पर्याय आहे आणि अतिशय चांगला असा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणारा हा एक रोजगार आणि पर्याय म्हणून उपलब्ध आहे. तर नक्की याचं जास्तीत जास्त लागवड करून उत्पादन मिळवा, उत्पन्न मिळवा. आणि आमचे कृषी विषयक कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात हे सांगायला मात्र विसरू नका. आणि यासाठी तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081. या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया पाठवू शकता आणि प्रतिक्रिया देताना आपलं नाव आणि पत्ता द्यायला सुद्धा विसरू नका. सर, तुम्ही आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आलात आणि एवढ्या छान विषयाबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.